समाजामध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशस्वी ठरलेल्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्वांचा सन्मान आज या व्यासपीठावरती होतोय। जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून काही पुरस्कारांचं वितरण करून ते वेळेअभावी निघून गेलेले आहेत। आता या कार्यक्रमामध्ये दोन श्रीपाद अत्यंत महत्त्वाची माणसं आहेत, बाकीचे आम्ही काय नुसते कुरवले आहोत। समाजामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे, ज्यांना महाराष्ट्रातली लोक लक्ष देऊन ऐकतात, डोळे लावून नीटपणे वाचतात। असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 89व्या अध्यक्ष, जो मराठवाड्याचा सुपुत्र आहे, निलंगा तालुक्यामध्ये त्यांचं हडोळी नावाचं गाव आहे आणि तिथले हे प्रतिभावान नेतृत्व म्हणा, व्यक्तिमत्व म्हणा, की जे महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 76 वेगवेगळी पुस्तकं, ग्रंथ, कादंबरी काही म्हणा, अशी वेगवेगळी पुस्तकं 76 लिहिलेली आहेत आणि 508 पुस्तकांना ज्यांची प्रस्तावना आहे, ज्यांचे लेख कधी येत आहेत, त्यांच्याकडे लोकांचं लक्ष असतं। त्यांच्या लेखामध्ये नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक जाणकार माणूस वाचतो आणि त्यानुसार काही महाराष्ट्रामध्ये कृती करता येते का असा सातत्यानं प्रयत्न करतोय। ज्ञानेश्वर ते आंबेडकर हे त्यांचे खूप गाजलेलं पुस्तक आहे। मला वाटतंय दादासाहेब कोंडकेंचा त्यांच्यावरती प्रभाव असल्यामुळे मी बी दादासाहेब कोंडकेंचा चाहता आहे आणि मग त्यांनी एक शुक्राची तू चांदणी नावाचं वगनाट्य लिहिलं होतं आणि तिथून त्यांचे पुढं अनेक लिखाणाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले। असे माननीय श्रीपाद सबनीस साहेब हे या कार्यक्रमाला आवर्जून आलेले आहेत, त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे। हा राजकीय कार्यक्रम नाही, धरून आणल्यासारखं तुम्ही बसू नका। मी आल्यापासून बघतोय तुम्ही तुम्हाला कोणी काय पकडून आणलंय का भाड्यानं आणलंय? तुम्ही सगळे उत्स्फूर्त पत्रकारांच्यासाठी कार्यक्रमाला आलेली मंडळी आहात। परत एकदा त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करा। आपण जतची माणसं आहोत आणि त्यांचं स्वागत करण्यामध्ये आपण काही ढिलं पडणार नाही। ज्यांचा सन्मान झाला जीवन गौरव पुरस्कार देऊन, ते दुसरे श्रीपाद हे आपल्या तालुक्यातले आहेत आणि ज्यांच्या हाताखाली अनेक मुलं घडलेली आहेत, माननीय श्रीपाद जोशी सर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आज मी त्यांना बऱ्याच वर्षांनी ऐकलं, पण आम्ही शाळेत असताना 7वीत असताना ते आमच्या झऱ्याच्या शाळेत आले होते, तेव्हाचे श्रीपाद जोशी पूर्णपणे वेगळे होते। आता ते बोलले वयामानानं मला ते बोलता येत नाही। अत्यंत प्रभावी वक्ते आहेत आणि त्यांच्या आयुष्यातले ते प्रसंग लोकांना सांगतात। आणि व्यासपीठावरती ज्यांच्या नावानं पुरस्कार दिला जातोय, जत तालुका हा असा खतरनाक तालुका आहे, संकट आणि प्रतिकूल परिस्थितीनं पराभव होणारा जत तालुका नाही आहे, हे सिद्ध केलंय। ज्यांच्या नावानं आपण पुरस्कार देतोय त्या सर्व व्यक्तिमत्वांनी हे सिद्ध केलंय की आम्ही हरणारी लोक नाही आहे, आम्ही खचून जाणारी लोक नाही आहे। संकट आम्हाला संपू शकत नाही, आम्ही संकटाचा पराभव करू शकतो, असे या सगळ्या व्यक्तिमत्वांनी सिद्ध केलं। म्हणून त्यांच्या नावानं पुरस्कार दिला जातोय। त्यांना आपण स्मरण करूया, त्यांना पहिलं आपण अभिवादन करूया की त्यांनी जतसाठी काही ना काही काम केलंय। जत तालुक्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला अनेक वर्ष वेळ खर्ची केलाय। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते असतील, कोण पत्रकार असेल, कोण उद्योजक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात कुणी काम केलं असेल, त्यांच्या नावानं पुरस्कार दिला जातोय। मी त्यांना सर्वांना अभिवादन करतो। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती आपल्या सांगली लोकसभेचे खासदार माननीय विशालदादा आहेत, जतचे नेते माजी आमदार माननीय विलासराव जगताप साहेब आहेत, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि जतचा सुपुत्र प्रसिद्ध डॉक्टर माननीय अरळी साहेब आहेत, ज्यांचं आपण भाषण ऐकलं, शिवराज काटकर साहेब हे या व्यासपीठावरती आहेत। आणि हे जे सगळे आपले पत्रकार मित्र आहेत
की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व कार्यकारिणीतले, आता एकाचं नाव घ्यावं दुसऱ्याचं राहावं असं होऊ नये, तर सर्व पत्रकार मित्र आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहात. खरं तर श्रीपाद सबनी साहेबांचं मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहे. त्यांचं मी जत तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं मनापासून हृदयापासून सहर्ष स्वागत करतो. साहेब, जत तालुका लांबून सगळे बघतात की बाबा शेवटचा तालुका आहे 288, सगळे म्हणतात हा दुष्काळी तालुका आहे. परिस्थिती खरी आहे, निसर्गानं पण आमच्यावर सातत्यानं अन्याय केला, राज्यकर्त्यांनी पण सातत्यानं अन्याय केला आणि त्यामुळं जत तालुक्यामधली परिस्थिती आता पूर्णपणे जी दिसतीये ती आता बदलतानाची दिसतीये. मागच्या 10 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी असेल. आमच्या जत तालुक्यामध्ये फळांचे फुलांचे मळे भरले नाहीत, पण प्रतिभावान नेतृत्वांचे फळे जे नेतृत्व आहेत आपल्या तालुक्यामध्ये त्यांचे मळे खूप भरलेले आहेत. मग त्यामध्ये जत असेल, कवटेमंकाळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल. हिथं पाणी नाही, मळा करायचं म्हटलं तर पाणी नाही, शेती फुलवायचं म्हटलं तर पाणी नाही, आमचा मळा भरू शकत नाही. पण प्रतिभा इतकी आहे, गावागावात गेलं तर 10-20 प्रतिभावान लोक आम्हाला भेटतील. आज तुम्ही सांगा, तुम्ही ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्ही होता, पिंपरी चिंचवडला जे साहित्य संमेलन झालं, माझ्या आटपाडी तालुक्यानं 4 अध्यक्ष या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलेले आहेत. अत्यंत दुष्काळी परिस्थितीत गदी माडगुळकर, व्यंकटेश तात्या, नासई इनामदार, शंकरराव खरात, गावातली माणसं, 7 समुद्रापलीकडं मराठी भाषा नेण्याचं ज्या लोकांनी काम केलं, अशी असंख्य रत्न या दुष्काळी पट्ट्यामध्ये आहेत. आमची लोक हार मानत नाहीत, खडकाला धडका घेतात, डोकं फुटत नाही, खडक फोडतात. अशी माणसं या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातली लोक आहेत. आणि त्यामुळं अशा तालुक्यामधल्या आमच्या पत्रकार मित्रांनी, पत्रकार मित्र इतके कर्तबगार आहेत, इतके पुढारलेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं ते लिखाण करतात. आणि आज असा कार्यक्रम पत्रकारांच्या वतीनं हे सातत्यानं असा कार्यक्रम करतायत. आणि जे लोकांना पुरस्कार देत आहेत ते एकदम सिलेक्टिव्ह लोक आहेत. नाहीतर पुरस्कार म्हटलं का लोक फोन करतात, तुम्हाला मी पुरस्कार देतो, तुम्ही एक 10-20 हजार रुपये द्या, असं नाही आहे. हे सगळे जे पुरस्कार दिलेली मंडळी आहेत ते एकदम सिलेक्टिव्ह लोक आहेत की ज्यांचं खरंच योगदान या जत तालुक्यामध्ये आहे. त्याबद्दल मी पत्रकार मित्रांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला खूप 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 शुभेच्छा देतो की पत्रकारांच्या लेखणीमध्ये इतकी ताकद असते. तुम्ही एखाद्या विषयाला जर हात घातला, सरकारचं तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असेल, एखादा आमदार, एखादा मंत्री बोलण्यापेक्षा एखाद्या पत्रकारानं परखड लेखणी लिहिणं तर त्या प्रश्नाची 100% सोडवणूक होऊ शकते. असं पत्रकाराच्या लिखाणामध्ये मोठी ताकद आहे. मी अनेक वर्षापासून अनुभवतोय. शिवराज काटकर साहेबांनी भूमिका मांडली की पत्रकार मित्र ह्या दुष्काळी तालुक्यातला दुष्काळ मिटावा म्हणून सातत्यानं संघर्ष करतात, आंदोलन करतात, उपोषण करतात, मुंबईपर्यंत पायी चालत जाण्याची रॅली करतात. आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली की टेंबूचं ऑफिस जेव्हा मी फोडलं त्यावेळेस माझ्याबरोबर 2 पत्रकार पण होते माझ्यासोबत, त्यांच्यावरती पण केस झाली बिचाऱ्यांच्यावरती. मग लाळेसाहेब जे विट्याचे पत्रकार आहेत आणि आमच्या आटपाडीचा एक पत्रकार आहे, त्यांच्यावर पण केस झाली. आता आम्हाला अटक झाली. त्यांना मी विनंती केली तुमचा जामीन करून घेऊया. ते म्हणले आम्ही जामीन करून घेणार नाही, पोलीस आले आम्हाला अटक करू द्या. म्हणजे इतकी हिंमत, इतकं धाडस. त्यांना तर काही निवडणुकीत उभं राहायचं नव्हतं. समजा मला निवडणुकीमध्ये मला राजकारण करायचं होतं, पण पत्रकार मित्राला काय करायचं होतं? पत्रकार मित्रांची भावना होती की हा दुष्काळ संपला पाहिजे. जत तालुक्यामध्ये तर मी अनेक वर्षांपासून बघतोय हे सगळे पत्रकार मित्र कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये सरकारचं लक्ष इकडे वेधून घेऊन त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग निघावा अशा पद्धतीची सातत्यानं भूमिका घेत आहेत. त्यांची जिद्द आहे, त्यांची चिकाटी आहे. त्या चिकाटीला माझा मनापासून सलाम आहे. आणि तुम्ही हे काम सातत्यानं करत राहावा. पत्रकार म्हटलं तर बातमी लिहिणं, बातमी विरोधात लिहिणं हा तुमचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय इथं आलाय, बरोबर आहे. तुम्ही बातम्या लिहिता, विरोधामध्ये लिहिता, तुम्ही समर्थनात लिहिता, तुमचा तो अधिकार आहे. तुमच्यावरती कुणी काही बोलणार नाही. उद्या जरी आम्हाला ठोकलं पेपरमधून तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही आमचे डोळे उघडता, ते तुम्ही लिहिलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं वापरू नका. सर्वांसाठी तोच न्याय असला पाहिजे. एकासाठी नुसता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणून चालणार नाही. अरे नारायण राणे सारखा या राज्याचा माजी मुख्यमंत्री
तो एक वाक्य बोलतो, तुम्ही त्याला डायरेक्ट अटक करता. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नाही. एक पत्रकार अर्णव त्यांच्या चॅनेलवरती बोलतो, त्याला मुंबई सोडून दिल्लीला जावं लागतं, त्याच्यावरती चर्चा होत नाही. केतकी चित्रे नावाची एक तरुण मुलगी मुंबईमधली एक कविता लिहिते, एखाद्या व्यक्तीच्या ती संलग्न असेल, तुम्ही त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही. त्या तरण्या ताट्या पोरीला तुम्ही जेलमध्ये टाकता महिना महिना. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे, परंतु तो एका बाजूला असता कामा नये, त्याला दोन बाजू असल्या पाहिजे, दोन्ही बाजूनं त्याची चर्चा झाली पाहिजे. अरे मोदी साहेब आता 12-13 वर्ष झालं, कुणाला टाकलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये? नाही आहे, अशी परिस्थिती नाही आहे. त्या विषयाकडे मला जायचं नाही आहे. हे भारत म्हणजे नास्तिक आणि आस्तिकाचा आहे. कोण लोक देवाला मानतील, कोण लोक देवाला मानणार नाहीत, तो त्यांच्या वैयक्तिक भावनेचा प्रश्न आहे. आणि संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, तुम्ही तुमच्या भावना मांडू शकता, तुम्ही तुमच्या भावना बोलू शकता. प्रयागराजला कुणी जावं, ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. मी पण गेलो होतो, जाऊन आलो, मला नाही काय वाटलं, मला ते बरं वाटतंय, मला चांगलं वाटतंय. ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. 50-60 कोटी लोक तिथं गेली, परिस्थिती आहे. चर्चा दोन्ही बाजूने होत राहणार. कुणाला ते योग्य वाटेल, कुणाला ते अयोग्य वाटेल. मला ते योग्य वाटतं, कारण जगातला सगळा हिंदू तिथं आलाय, एकत्रित आलाय, संघटित होतोय, त्याचं मत मांडतोय. आणि प्रयागराजमध्ये दुसऱ्या बाजूने विचार केला तर योगींचं भाषण तुम्ही ऐका. सभागृहातलं 15,000 कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि 3 लाख कोटी रुपयाचा तिथं व्यवहार झाला. एक नावाडी 20 कोटी रुपये कमवतोय, गरीब नावाडी आहे, त्याची जात, त्याचा धर्म नाही कुणी बघितला. ह्या सगळ्या बाजू असतात, सगळ्या गोष्टीला अँगल असतात. त्यामुळं पत्रकारांचा कार्यक्रम आहे, मी त्या बाजूला जाणार नाही. परंतु श्रीपाद सबनीस साहेब व्यासपीठावरती आहेत. मी काय लेखक नाही आहे, मी काय इतिहासकार नाही आहे, मी काय जास्त पुस्तकं पण वाचलेली नाही आहेत. तुम्ही जेवढी पुस्तकं लिहिली तेवढी मी माझ्या आयुष्यात वाचली नसतील. बोलणारे लाखात 10,000 एक असतो, पण लिहिणारा लाखात एक असतो. तुम्ही लिहिणारे आहात, लाखात एक आहात. आणि त्यामुळे माझं मत तुमच्यापर्यंत व्यक्त करणं मला जबाबदारी वाटते आहे. आज इतिहासावरती चर्चा होते महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. अरे परंतु जात बघून इतिहास वर काढायचा आणि जात बघून इतिहास दाबायचा, हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही कुणीतरी लक्ष द्या. खरा इतिहास समोर येऊ द्या, खरा इतिहास समोर येऊ द्या. एखाद्या राजकर्त्याला वाटतंय मताच्या राजकारणासाठी इतिहास बदलला पाहिजे, 2-4 इतिहासक जन्माला येतात, नवीन पुस्तक लिहितात. हे असं नाही, ते तसं नाही. राजकारणासाठी, मतासाठी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणाऱ्या या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मावळ्यांच्या वरती का कुठल्या इतिहासकाराला इतिहास लिहू वाटला नाही? माझा प्रश्न आहे त्या सगळ्या लोकांना. आणि सबनीस साहेब, तुम्ही या विषयाला वाचा फोडाल. मला हा दुसरा राजकीय अंगण आहे माझ्या बोलण्याला. इथून काही हक्याच्या अंतरावरती बाणूरगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्य निर्मितीमध्ये भैरजी नायकांचा जो रोल आहे, तो रोल कुणी नाकारू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घडामोडीतला तो साक्षीदार आहे. साक्षीदार नव्हे, तो प्लॅनर आहे. कोणतं युद्ध कसं करावं, कुठं करावं, कधी करावं, का करावं, त्याचं नियोजन कसं असावं, हे भैरजी नाईक लिहितोय. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची पन्हाळगडाच्या पायथ्याची भेट, हे भैरजी नायकांचं प्लॅनिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितलं नव्हतं तेव्हा. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, फोटो नव्हते, टीव्ही नव्हते, त्यांनी कधी बघितलं नव्हतं. परंतु भैरजी नायकांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा अंदाज आला पाहिजे. जर काय घात झाला तर त्याला त्याचा अंदाज असावा, म्हणून त्याची रचना करताना त्यांनी अशी केली होती त्या शामियान्याची की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान दिसत होता, परंतु अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत नव्हते. हे भैरजी नायकांचं डोकं होतं. जेव्हा त्यांच्याकडे सैन्य नसायचं तेव्हा ते बैलांच्या शिंगाला पलिदे लावायचे, समोरच्याला वाटावं की इतकं मोठं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आहे. पन्हाळगडाला जेव्हा वेढा टाकला, तो वेढा ढिला होत नव्हता, तेव्हा भैरजी नायकांनी ही संकल्पना मांडली की तुमच्यासारखा दिसणारा एक मावळा आपल्या सैन्यामध्ये आहे आणि त्याचं नाव शिवा काशीद आहे. तो नाभिक समाजाचा आहे, हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतो. आपण असं वातावरण करू, छत्रपती शिवाजी महाराज आता तुम्हाला शरण येत आहेत,
तुम्हाला भेटायला येत आहेत, तुमच्याशी तह करायला येत आहेत, आता मराठे मागं घेत आहेत, असं वातावरण तयार केल्यानंतर शत्रू गोटामध्ये आनंद पसरला, लोक ढिली पडली. निवडणूक वेळ असं ना, आपली लय पार्टी पुढे आहे, आपण ढिलं पडतो, तसं ते ढिले पडले. आणि तिथं त्यांनी नियोजन केलं की पालखीतून शिवा काशीत जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा. अरे पालखीत बसला, महाराजांची शिवा काशीदाची भेट झाली, महाराजांनी त्याला सांगितलं असं असं करायचं आहे. तो शिवा काशीत काय म्हणतोय, होय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येतोय, हे माझ्या आयुष्याचं मी परभाग्य समजतो. त्याला माहित आहे खाली गेल्यानंतर त्याचा गळा कापला जाणार आहे. अरे पण तो जातीवंत मावळा, त्याच्यावरती कुणी पुस्तक लिहिलं नाही, त्याच्यावरती कुणी या महाराष्ट्रामध्ये बोलत नाही. भैरजी नायकांच्या वरती कुठलं पुस्तक नाही, पिक्चर येत नाही, बिग बजेट चित्रपट येत नाही. का या महाराष्ट्रातले जे इतिहास तज्ञ आहेत या विषयावरती का नाहीत बोलत? बोलायला पाहिजे, लिहायला पाहिजे. अरे महाराजा यशवंतराव होळकर सलग इंग्रजांना 25 वेळा हरवला, सलग. कुणाच्यात हिंमत नाही या देशामध्ये. 42,000 इंग्रजांना कापून टाकला. नास इनामदार नावाचा एक लेखक 1966 झुंज नावाची कादंबरी लिहितो, नाहीतर हा यशवंतराव होळकरांचा इतिहासच लोकांच्या पुढे आला नसता. श्रीपाद सबनीस साहेबांना माझी विनंती आहे, बोलताना माझं काही चुकत असेल, मी भावनिक होऊन बोलत असेल, पण ही खरी परिस्थिती आहे या महाराष्ट्राची. तुम्ही इतक्या वरिष्ठ लेवलला आहात, हे जे सगळे उपेक्षित आहेत, इथं लक्ष्मण शिंदूर आहे. माझ्या जत तालुक्यामध्ये शिंदूर गावचा लक्ष्मण शिंदूर इंग्रजांच्या विरोधात लढला, भिडला. कुणी 4 वळीचं पुस्तक नाही लिहिलं. कन्नडमध्ये त्यांच्यावरती पिक्चर आहेत, कन्नडमध्ये त्यांच्यावरती वगनाट्य आहेत, कन्नडमध्ये त्यांच्यावरती सरकारनं लिहिलं आहे. का नाही सरकारवरती त्याच्यावरती लिखाण केला? आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, या ITI कॉलेजला वीर सिंदूर लक्ष्मणांचं नाव दिलं अधिकृतपणे. महाराष्ट्रातल्या 494 ITI कॉलेजला जे असे उपेक्षित आहेत, उपेक्षित महापुरुष आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये काम केलं आहे, त्यांची नावं देऊन टाकली. पहिल्यांदा असं घडतंय. विट्याच्या ITI कॉलेजला भैरजी नायकांचं नाव दिलंय. 494 सगळे अशी जी उपेक्षित लोक आहेत त्यांच्या नावानं आता एक कॉलेज होतंय. 100 मुलं तिथे येतील, ते अभ्यास करतील, सर्च करतील की ही कोण माणसं आहेत की ज्यांनी या राष्ट्रासाठी काम केलंय, या देशासाठी काम केलंय, या राज्यासाठी काम केलंय. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे सगळी जी लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या बद्दल एक चांगला इतिहास समोर येण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची रिलेटेड आहेत. राजकारण तर होत राहतं हो, राजकारण. इथं आता पत्रकार मित्र आहेत सगळे, मला आज एका वेळेस भेटले. पत्रकार परिषदेला मी बोलवल्यानंतर निम्मे येत असतील, जगताप साहेब बोलवले तर निम्मे जात असतील, विक्रमदादा बोलवले निम्मे जात असतील. हे राहतं. हे पत्रकार मित्र आहेत ना, हे एकदम असे स्ट्रॉंग आहेत, हे सगळ्यांना मार्गदर्शन करतात. हे जजचे जरी पत्रकार असले ते ढिले सोपे पत्रकार नाहीत, असं कुणी समजायचं कारण नाही. मी तर कधीच समजत नाही. आता दिनराज वाघमारे साहेब आहेत, त्यांनी मला पुस्तक भेट दिलं. अरे जतचं वैभवशाली जत नावाचं पुस्तक त्यांनी मला भेट दिलं. मला त्यांच्याविषयी माहिती नव्हती. मला अभिमान वाटला की एक जत तालुक्यातला पत्रकार जत विषयी एक 100-150 पानाचं पुस्तक लिहितोय आणि त्यामध्ये सगळा इतिहास लिहितोय. मला त्यांचं कौतुक आहे. माझ्या विरोधात त्यांनी 100 बातम्या दिल्यात, बाजून एक पण दिली नाही, पण मला त्यांचा अभिमान आहे, कारण तो खरा पत्रकार आहे की या तालुक्यासाठी लढतोय, तालुक्यासाठी झगडतोय, तालुक्यासाठी लिहितोय. आणि ह्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून आज तुम्हा आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलंय, गोळा केलंय. आप्पासाहेब काटकर साहेबांच्या नावानं पुरस्कार दिला गेला. ते आपल्या तालुक्यातलेच आहेत, येळदरीचे आहेत. एक शिवसैनिक, पूर्वीचा पत्रकार. त्या काळामध्ये फोन नव्हते, त्या काळात कुठल्या सुविधा नव्हत्या, तेव्हा जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना ते आधार द्यायचे. शिवदास जानकर पत्रकार येळवीचे, जे सांगलीमध्ये होते, त्यांना मी बघितलंय कॉलेजला असताना. ते म्हणे जगताप साहेबांचे पण मित्र होते, ते आराराबांचे पण मित्र होते. त्यांच्या सोबत संध्याकाळी ते बसायचे, गप्पा करायचे, जेवण करायची, आणि रात्री त्यांनी त्यांच्या विरोधात बातमी लिहिलेली असायची. असे ते पत्रकार होते. तर जगताप साहेबांना वाईट वाटायचं ना, त्याला पण वाईट वाटायचं. म्हणजे हे खरी पत्रकारिता होती. आणि तशा पद्धतीने हे पत्रकार सगळे काम करतायत. पत्रकारांचे अनेक विषय पण आहेत, त्यांच्या खूप अडचणी पण आहेत. आणि निश्चित सरकार दरबारी तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी नक्की तुमची भूमिका लावून धरेन, भूमिका मांडेल. खासदार साहेब इथं व्यासपीठावरती आहेत. पत्रकार भवनांची गरज जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला आहे. आपण जरा मिळून ह्याचं नियोजन करू. चंद्रकांत दादा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते की पत्रकारांना एकत्रित बसायला, पत्रकार परिषद घेण्यासाठी किंवा एखादा त्यांचा घरगुती कार्यक्रम करायचा आहे तर एक हक्काचं त्यांना एक भवन असावं, अशा पद्धतीचा प्रयत्न नक्की आपण सगळे करूया. माननीय श्रीपाद सबनीस साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं. तुमच्या हातून चांगलं लिखाणाचं काम या महाराष्ट्रासाठी व्हावं, या देशासाठी व्हावं. तुमच्या हातून जे लिखाण होईल त्यातून चांगली प्रेरणा
तरुण पिढीनं घ्यावी अशा पद्धतीची एक सदिच्छा तुम्हाला देतो. सर्व पुरस्कर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देतो. आता तुमची जबाबदारी वाढली आहे. आज एक पुरस्कार मिळाला आहे. बागडे महाराज आहेत, हांगे साहेब आहेत, खांडेकर साहेब आहेत, काळगी साहेब आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहेत, अनेक संस्था आहेत, ग्रामपंचायत आहेत, हायस्कूल रेवणाळचं हायस्कूल आहे, अशी सगळी लोकं इथं आहेत. आता तुमची जबाबदारी वाढते, कारण एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार दिला जातोय. तर त्या पुरस्काराच्या निमित्तानं तुम्ही आणखी चांगलं काम तुमच्या आयुष्यामध्ये करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला बोलावलं, माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी पत्रकार मित्रांचं, त्यांच्या सर्व बहुउद्देशी सेवाभावी संस्थेमध्ये असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं, विजय रुपनर सर असतील, किरण जाधव सर असतील, बाकी सगळी टीम असेल, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. बोलताना काही चुकलं असेल तर सगळ्यांची माफी मागतो. धन्यवाद आमदार साहेब. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अगदी भरभरून बोललात आणि तुमच्या तोंडून पत्रकारांबद्दलचं हे स्वातंत्र्य ऐकून फार छान वाटलं. यानंतर आपल्या सांगलीचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील साहेब यांना विनंती